28 फेब्रुवारी 2026 पहाटेचे 1:15 संपूर्ण जग शांत झोप घेत असताना पश्चिम आशियाच्या नकाशामध्ये रक्ताची पाठ वाहणार याची जणू पहिली ठिणगी पडली. अमेरिकेने अधिकृतपणे ऑपरेशन एपिक फ्युरीची घोषणा केली. हे केवळ 2 देशांमधील युद्ध नव्हते, तर ते 21व्या शतकातील जागतिक व्यवस्थेला हादरवणारे भीषण चक्रव्यूह होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्ट्रेंथ थ्रू पीस ही नीती आणि इराणचा कट्टर प्रतिकार यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊ. पेंटागॉनच्या माहितीनुसार अवघ्या 38 दिवसांच्या हवाई मोहिमेत 13,000हून अधिक लक्ष्यांवर भीषण बॉम्ब वर्षाव करण्यात आला. यामध्ये इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, ड्रोन निर्मिती केंद्रे आणि नौदलाचे तळ यांचा समावेश होता. पण हा विजय अमेरिकेला सुद्धा स्वस्त पडलेला नाही. इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेने आणि जमिनीवरून केलेल्या गोळीबारात अमेरिकेला आपली काही सर्वात महागडी शस्त्रे गमावावी लागली. जगातील सर्वात प्रगत मानले जाणारे MG-4C ट्रायटन हे पाळत ठेवणारे ड्रोन इराणने पाडले, ज्याची किंमत $240 दशलक्ष इतकी होती. इतकेच नाही तर अमेरिकेचे भूषण मानले जाणारे F-35 हे विमान प्रथमच युद्धभूमीवर इराणच्या गोळीबारात क्षतिग्रस्त झाले आणि त्याला आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. या युद्धाच्या पहिल्या 6 दिवसांतच अमेरिकेला $1.4 अब्ज आर्थिक फटका बसला आणि अनेक अमेरिकन सैनिकांना आपले प्राण गमावे लागले. आता युद्धाची ही आग केवळ जमिनीपुरती मर्यादित राहिली, ती समुद्रात पसरली. जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते, तिथे अमेरिकेने आपली पोलादी पकड घट्ट केली. 13 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्व बंदरांना वेढा घालण्याचे आदेश दिले. याच दरम्यान एक घटना घडली जिने भारताचे देखील लक्ष वेधले. 21 एप्रिल 2026 श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून दूर हिंदी महासागरात MT टिफानी नावाचा एक महाकाय ऑइल टँकर संशयास्पदरित्या तरंगत होता. आता घडलं असं होतं की रात्रीच्या अंधारात अमेरिकन सी हॉक हेलिकॉप्टर्समधून अमेरिकन कमांडो दोरीच्या सहाय्याने या जहाजावर उतरले होते. हे जहाज बोत्स्वानाच्या ध्वजाखाली म्हणजेच बोत्स्वाना देशाचा झेंडा फडकवत चालले होते. पण त्यात इराणचे तेल चोरून नेले जात असल्याचा अमेरिकेचा आरोप होता. विशेष म्हणजे या जहाजाचे व्यवस्थापन मुंबईतील एन्सा शिप मॅनेजमेंट नावाची कंपनी करतो. तिकडे इराणच्या राजधानीत मात्र वेगळेच वातावरण तयार झाले. बाहेरून बॉम्बचा वर्षाव होत असतानाच इराणमध्ये मात्र सत्तेसाठी एक वेगळेच युद्ध सुरू झाले होते. इराणचे नेते 2 गटात विभागले गेले. एकीकडे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबान आहेत, ज्यांना वाटते की केवळ लष्करी ताकदीने प्रश्न सुटणार नाही, तर अमेरिकेसोबत चर्चा करणे आवश्यक आहे. पण दुसरीकडे इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे कट्टरपंथी कमांडर अहमद वाहिदी आहे. इराणच्या राजकारणात वाहिदी यांचा प्रचंड वर्चस्व आहे. आता वाहिदींनी असा पवित्रा घेतलाय की जोपर्यंत अमेरिका नाकेबंदी उठवत नाही तोपर्यंत इराण कोणत्याही वाटाघाटी करणार नाही. या अंतर्गत सत्ता संघर्षामुळे इराणला शांतता चर्चेसाठी कोणताही ठोस प्रस्ताव तयार करता आला नाही, ज्यामुळे मात्र जगाचा जीव टांगण्याला लागला आहे. इराण समोर केवळ लष्करीच नाही तर एक गंभीर पर्यावरणीय आणि आर्थिक संकटही उभे राहिले आहे. अमेरिकेच्या समुद्री नाकेबंदीमुळे इराणला आपले तेल निर्यात करता येत नाही. इराणची तेल साठवणूक क्षमता अवघ्या 13 दिवसांत संपणार आहे. जर इराणने आपल्या तेलाच्या विहिरी बंद केल्या तर तिथे वॉटर कोनिंग नावाची समस्या उद्भवू शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर तेलाच्या थरात पाणी घुसल्यामुळे अब्जावधी बॅरल तेल खडकांमध्ये कायमचे अडकून पडेल. यामुळे इराणची तेल उत्पादन क्षमता कायमस्वरूपी नष्ट होऊ शकते, ज्याचे वार्षिक मूल्य $15 अब्ज इतके प्रचंड आहे. हे युद्ध पश्चिम आशियात सुरू असले तरी त्याचा फटका मात्र आपल्या स्वयंपाकघरापर्यंत बसला आहे. भारताची 80% कच्च्या तेलाची आणि 65% LPGची आयात याच भागातून होते. या युद्धामुळे तेलाच्या किमती $120 प्रति बॅरलच्या पार गेल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते तेलाच्या भावात दर $10ची वाढ झाल्यास भारताचा महागाई दर 0.25% वाढू शकतो. इतकेच नाही तर होर्मुझचे सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. याचा परिणाम आपल्या उद्योगांवर झाला असून भारताच्या अनेक स्टील कंपन्यांना आपले उत्पादन 35% कमी करावे लागले. भारताने या संघर्षात अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. भारताने एका बाजूला इराणच्या जखमी जहाजाला मानवतावादी दृष्टिकोनातून कोचीमध्ये दुरुस्तीसाठी थारा दिला असला तरी दुसरीकडे आपल्या व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त केला आहे. आज तारीख आहे 22 एप्रिल 2026. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांच्या विनंतीवरून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेला 2 आठवड्यांचा युद्धविराम आज संपत आहे. ट्रम्प यांनी एकतर अण्वस्त्रांचा त्याग करण्याचा ठोस प्रस्ताव द्या, नाहीतर एपिक फ्युरी पुन्हा सुरू होईल असे म्हणत इराणला स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिला आहे. इराणमधील अंतर्गत सत्ता संघर्ष, अमेरिकेची आक्रमक नीती आणि जगाची कोलमडणारी अर्थव्यवस्था या सगळ्यात विजय कोणाचा होईल हे अजून तरी गुलदस्त्यातच.
पण एक गोष्ट निश्चित आहे, या युद्धाने आपल्याला हे शिकवलंय की आधुनिक जगात केवळ सीमा सुरक्षित असणे पुरेसे नाही, तर ऊर्जेची सुरक्षा आणि शांतता हेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचे सार्वभौमत्व ठरवतात. आता पुढील 24 तास जगाचा नकाशा बदलणारे ठरू शकतात. टाइम्स ऑफ महाराष्ट्र पाहत राहा, कारण शांततेचा रस्ता युद्धाच्या ज्वालांमधून जातो की मुत्सद्देगिरीतून, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. धन्यवाद.